नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा आपला विषय आहे गणित आणि त्याच्यामधला घटक आहे संख्यांचे विभाजक व विभाज्य. चला तर मग पाहूया पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती स्कॉलरशिप परीक्षेमधील गणित या विषयाचा घटक संख्यांचे विभाजक व विभाज्य. कालच्या व्हिडिओमध्ये आपण भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हे एक सूत्र पाहिलं होतं. या सूत्रावर आधारित किंवा या सूत्राचा वापर करून आपण आजचा घटक पाहणार आहोत. उदाहरण काय बघा, काल पण आपण हे उदाहरण बघितलं होतं. इथं 9 म्हणजे 58 भागिले 9 आहे. याच्यामध्ये 58ला आपण भाज्य म्हणतोय, 9ला इथे भाजक म्हटलेला आहे, 6ला भागाकार म्हटलेला आहे आणि 4 जे आहे त्याला आपण बाकी असं म्हटलेलं आहे. याचाच आपण या उदाहरणाचं काय करणार आहे, आपण मदत घेऊन आपण पुढे आजचा घटक बघणार आहोत. बघा काय आहे पॉईंट. पहिला मुद्दा काय बघा की जेव्हा भाजकाने भाज्याला भागल्यावर बाकी शून्य येते म्हणजेच भाजकाने भाज्याला निशेष भाग जातो. आता इथं निशेष हा शब्द महत्त्वाचा आहे. निशेष म्हणजे इथं बाकी शून्य राहिले पाहिजे, तेव्हा त्या भाज्याला विभाज्य म्हणायचं आणि भाजकाला विभाजक असं म्हणायचं. आता हे जे आहे भाजक भाज्य हे आपण नेमकं कुठे असते ते पाहिलं, पण यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. उदाहरण काय बघा की इथं 85 या संख्येला 5 या संख्येनं आपण भागणार आहोत. आता बघा की 5न पहिल्यांदा 8ला इथे भागलेला आहे. 8न भागल्यानंतर बघा 5 एक्के 5, 3 उरलेला आहे, मग 5 खाली घेतलेला आहे, त्यामुळे 35 झाले. 5 7 35, बाकी शून्य राहिले. बाकी शून्य राहिलेली आहे म्हणजेच इथं निशेष भाग गेलेला आहे. तर आपण या 5ला काय म्हणणार आहे, भाजक म्हणणार आहे. 85ला काय म्हणणार आहे, भाज्य. हे दोनच घ्यायचं आहे फक्त. इथं जे भाजक आहे ते भाजक म्हणजेच विभाजक, आणि हे जे 85 आहे या 85ला आपण काय म्हणणार आहे, विभाज्य. अशा प्रकारे आपला पहिला मुद्दा असणार आहे. दुसरा मुद्दा काय बघा की ज्या संख्यांनी दिलेल्या संख्येला निशेष भाग जातो त्या सर्व संख्यांना दिलेल्या संख्येचे विभाजक किंवा अवयव असे म्हणतात. आता विभाजक याला दुसरा एक शब्द आहे ते म्हणजे अवयव. आता निशेष भाग जातो आपण त्याची कन्सेप्ट सगळी बघितलेलं आहे. आणखी एक उदाहरण आपण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता समजा 18 ही संख्या घेतली तर 18 या संख्येला कोणी कोणी भाग जातोय बघा की 1 भाग जातोय, 18 एके 18. त्यानंतर 2 भाग जातोय, 2 गुणिले 9 92 18. त्यानंतर 3 भाग जातोय, 3 संग 18. 6 भाग जातोय, 6 त्रिक 18. परत 9 भाग जातोय, 9 2 18 आणि 18 सुद्धा भाग जातोय, 18 एके 18. तर अशा प्रकारे 18 या संख्येला बघा 1 2 3 6 9 आणि 18 असा भाग जातोय. म्हणजेच या सर्व संख्यांनी 18ला निशेष भाग जातो आणि निशेष भाग जातो म्हणजेच 18चे हे काय आहेत, विभाजक किंवा अवयव आहेत. तर पुन्हा एकदा आपण व्याख्या बघूया. व्याख्या काय बघा की ज्या संख्यांनी दिलेल्या संख्येला निशेष भाग जातो त्या सर्व संख्यांना दिलेल्या संख्येचे विभाजक असे म्हणतात आणि विभाजका दुसरा शब्द अवयव असा आहे. आता बघा की दिलेल्या संख्यांचे अवयव जर मूळ हा शब्द महत्त्वाचा आहे, मूळ संख्या असतील तर त्यांना मूळ अवयव असे म्हणतात. आता आपण तेच उदाहरण बघूया पुन्हा की 18 या संख्येमध्ये बघा की 18चे अवयव काय आहेत, 1 2 3 6 9 आणि 18. याच्यामध्ये 2 आणि 3 या मूळ संख्या आहेत, त्यामुळे 2 आणि 3 या संख्यांना मूळ अवयव असं म्हणायचं आहे. असं आपण आणखी उदाहरण घेऊ शकताय. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या कोणत्या आहेत, जोडमूळ संख्या, समूळ संख्या हा सर्व भाग बघितलेला आहे. यानंतर बघा पुढचं आहे, कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक 1 असतो आणि सर्वात मोठा विभाजक ती संख्या असते. आता बघा कोणतीही संख्या घेतली तर तिचा सर्वात लहान विभाजक हा 1 असणार आहे आणि सर्वात मोठा विभाजक ही ती संख्या असणार आहे. पुन्हा आपण तेच उदाहरण पाहूया. आता समजा 18 ही संख्या आहे तर 18 या संख्येचा सर्वात लहान विभाजक 1 आहे आणि सर्वात मोठा विभाजक 18 आहे. ही तर मुद्दा आपल्याला क्लिअर होतो. पुढचं बघा की काय आहे की कोणत्याही संख्येच्या विभाजकांची संख्या ही मर्यादित असते. कोणतीही संख्या घ्या. आता आपण 18 ही संख्या घेतली तर तिथं विभाजकांची संख्या बघा, पुन्हा एकदा आपण ते उदाहरण पाहूया 18 या संख्येचं. आता या 18 या संख्येचं बघा की 18 या संख्येला जे विभाजक आहेत ते 1 2 3 6 9 आणि 18. म्हणजे इथं जे 6 विभाजक आहेत हे फिक्स आहेत, हे निश्चित आहेत. म्हणजेच काय आहे,
संख्या आपण मोजू शकतो एवढे म्हणजे मोजू शकणारे असणार आहेत, त्याच्यावरूनच आपला इथं मुद्दा क्लिअर होतो की कोणत्याही संख्येच्या विभाजकांची संख्या ही मर्यादित असते, म्हणजे आपण सांगू शकतो नेमके किती विभाजक आहेत ते. पुढचा मुद्दा काय बघा की विभाज्य संख्या या विभाजकाच्या पटीतील संख्या असतात. आता उदाहरणार्थ बघा की 6, 12, 18, 24 असं जरी विचारलं तर हे सर्व 6चे विभाज्य आहेत, कारण का 12ला सुद्धा 6ने भाग जातोय, 18ला सुद्धा 6ने भाग जातोय, 24ला सुद्धा 6ने भाग जातो आणि 6ला सुद्धा 6ने भाग जातो. म्हणजेच हे 6, 12, 18, 24 हे 6चे विभाज्य आहेत. थोडक्यात काय तर विभाज्य संख्या लक्षात ठेवायच्या असतील तर त्या दिलेल्या संख्येचा पाढा आपणाला लिहिला तरी चालू शकतो. आता 6चा जरी पाढा लिहिला 6 10 60 त्यानंतर सुद्धा पुढे 66 72 वगैरे येऊ शकते, त्या सुद्धा संख्या कशा असणार आहेत विभाज्य संख्या असणार आहेत. म्हणून एक मुद्दा इथे क्लिअर होतो की कोणत्याही संख्येच्या विभाज्य संख्या या असंख्य असतात, कारण फक्त आपल्याला 10 पर्यंतच एखाद्या संख्येची 10 पट म्हणजे 6 10 60 इथंच माहीत आहे, पण त्याच्या पुढे सुद्धा भागाकार आपण अजून घेऊ शकतो. त्यामुळे विभाज्य संख्या या कशा असतात असंख्य असतात, न मोजता येण्याजोग्या असतात. आणखी एक बघा की सहमूळ संख्यांना एकच सामायिक विभाजक असतो आणि क्रमागत संख्या या सहमूळ संख्या असतात. आता क्रमागत म्हणजे क्रमाने येणारे उदाहरण बघा की 4 आणि 5 यांचा जो सामायिक विभाजक आहे म्हणजे 4चा अवयव आणि 5चे अवयव जर आपण केले तर त्यातला सामायिक विभाजक हा फक्त आता 4चा कसं असणार आहे 4 1 2 4 नंतर 1 2 4 असं होणार, 5चं 1 आणि 5 होणार, त्यामुळे सामायिक काय आहे फक्त 1. आता पुढचं बघा की एखादी संख्या व तिच्या अवयवांच्या गुणाकाराच्या स्वरूपात मांडता येते. आता उदाहरण बघा की 12 ही संख्या आहे तर 1 गुणिले 12, 2 गुणिले 6, 3 गुणिले 4 अशा ही आता 1 2 इथं बघा की 1 आहे इथं, त्यानंतर 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे, 12 आहे, 12चे पूर्ण अवयव आहेत, या अवयवांच्या आणि तिच्या गुणाकाराच्या रूपात सुद्धा मांडता येते. यानंतर आपण परीक्षेला नेमकी कशा प्रकारची उदाहरणे विचारली जातात त्यासाठी नमुना उदाहरणे पाहूया. पहिलं उदाहरण काय बघा की 15 व 12चे विभाजक लिहिले असता दोन्हीमध्ये येणारा मोठ्यात मोठा सामायिक विभाजक कोणता. आता 15चे विभाजक शब्द महत्त्वाचा, विभाजक म्हणजे 15ला कोणी भाग जातोय ते आपल्याला लिहायचं आहे. तर पहिला सुरुवात करायची 1 पासून बघा 1 न भाग जातोय, 2 न का जात नाही, 3 न जातोय, त्यानंतर 5 न जातोय, 5 नंतर कुठल्याही संख्येनं जात नाही, 15 ने जातोय, म्हणजे 1 3 5 15 ही 15ची विभाजक झाली. 12ला बघा 1 न भाग जातो, त्यानंतर 2 न जातोय, 3 न जातोय, 4 न जातोय, 6 न जातोय आणि 12 सुद्धा जातोय, म्हणजे ही 12ची विभाजक झाली. तर यांच्यामध्ये मोठ्यात मोठा सामायिक, आता पहिला सामायिक म्हणजेच काय, इथं 1 आहे, इथं सुद्धा 1 आहे, इथे 3 आहे, इथं सुद्धा 3 आहे, पण त्यानंतर कुठलाही सामायिक विभाजक नाही आहे, म्हणजे 1 आणि 3 हे दोनच सामायिक विभाजक आहेत. त्यातला मोठा कुठला आहे 3 आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 3 आणि त्यामुळे 3 हा पर्याय असलेला पर्याय क्रमांक 1 आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. दुसरा प्रश्न बघा 36 या संख्येचे एकूण किती विभाजक आहेत. आता बघा की 1 पासून आपण सुरुवात करायची आहे. 1 न 36ला भाग जातोय, 2 न जातोय, 18 2 36, 3 न जातोय, 12 त्रिक 36, 4 न जातोय, 9 चौक 36 किंवा 4 9 36, 6 न जातोय, 6 6 36, 7 न काही जात नाही, 8 न बघा जात नाही, 9 न जातोय, 9 चौक 36, त्यानंतर 10 न जात नाही, 11 न जात नाही, 12 न जातोय बघा 12 त्रिक 36, त्यानंतर 13 न जात नाही, 14 15 असं पाडे मोजल्यासारखं पुढे मोजे गेलं तर चालते आपल्याला. 18 2 36 आणि बरोबर निम्म्यापर्यंत आलो आपण की तिथून पुढे डायरेक्ट निम्म्यानंतर तीच संख्या विभाजक असते, म्हणजे 18 नंतर डायरेक्ट 36 झाले बघा, म्हणजे त्याचे विभाजक मोजा 1 2 3 4 6 9 12 18 36 असे 9 विभाजक आहेत आणि 9 असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. आता बघा पुढीलपैकी सहमूळ संख्यांची जोडी कोणती. आता सहमूळ संख्या म्हणजे काय, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, पण आता एकदा व्याख्या बघूया की ज्या दोन संख्यांना फक्त हाच एक सामायिक अवयव किंवा विभाजक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. आता उदाहरणार्थ आपण इथं बघितलं तर 12चे अवयव पाडले तर 15चे 17चे 9चे. आपण मगाशी बघितलं होतं की जर क्रमागत संख्या असतील तर त्यांचे जे अवयव आहेत ते कसे असतात की सामायिक एक असतो, पण इथे तसं दिसत नाही आहे. आता तुम्ही 12चे अवयव पाडले तर 12ला बघा 1 न जातोय, 2 न जातोय, 3 न जातोय, त्यानंतर 4 न सुद्धा जातोय, 6 न जातोय, 12 न पण जातोय. पण इथे जर दुसरा पर्याय बघितला 17 आणि 9 तर 17ला फक्त 1 आणि 17 न जातोय आणि 9ला 1 न 3 आणि 9 न जातोय. मग सामायिक जर विभाजक काढले तर ते फक्त हा एकच येतो,
त्यामुळे 17 आणि 9 आपलं उत्तर असणार आहे आणि पर्याय क्रमांक किती असणार आहे 2. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आणखी उदाहरणे घेऊ शकताय आणि सराव करू शकताय. माझा हा व्हिडिओ लाईक जरूर करा, शेअर करा, त्याचबरोबर माझे यूट्यूब चॅनल माय ड्रीम नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.